श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, जीवनात अशीही कधी वेळ येते की आपल्याला सगळ्या बाजूने अपयश येते. पैसा पुरत नाही, कमवतो तेवढा सगळा पैसा घराबाहेर जातो, घरात पैसा टिकत नाही आणि मग अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. घरात आजारपण असते, एक समस्या संपली की दुसरी उभीच असते आणि मग आपण पुरते खचून जातो. आपल्याला कुठलाच रस्ता दिसत नाही, आपल्याला प्रचंड एकटे एकटे वाटते आणि मग आपले मन काहीतरी वेगळाच विचार करायला लागते की माझ्याच नशिबाला एवढं सगळं का देवाने दिले. तर मंडळी, आम्ही अतिशय शक्तिशाली आणि रहस्यमय श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र घेऊन आलो आहोत. हा मंत्र मनाला शांती देईल, धीर देईल आणि बळ देईल त्या सर्व समस्यांशी तोंड देण्यासाठी. अट एवढीच आहे, मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे. अर्धवट ऐकल्यास त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा, मी पाहतोय तुझा तो एकटेपणाचा संघर्ष, परंतु तू हार मानली नाही, हेच तुझं सर्वात मोठं यश आहे. तुला वाटतं की प्रार्थना करूनही काहीच बदलत नाही. अरे, दगडावर पडणाऱ्या पाण्याचा एक थेंब काहीच करत नाही असं वाटतं, पण तेच थेंब पुन्हा पुन्हा जेव्हा त्या दगडावर पडत राहतात तेव्हा मोठ्यातल्या मोठ्या दगडालाही भगदाड पडतं. तुझी प्रार्थना, तुझे नामस्मरण हे त्या पाण्याच्या थेंबासारखं आहे. ते वाया जात नाही आहे, ते तुझ्या नशिबाच्या कठीण दगडाला आकार देत आहे. फक्त थांबू नकोस. शेवटचा घाव बाकी असताना माघार घेऊ नकोस. बाळा, झाडं पाहिलीस, जेव्हा वादळ येतात तेव्हा गवत आणि छोटी झुडपं लोळतात आणि वाचतात, पण जी झाडं तहाट राहतात ती मोडून पडतात. आयुष्यात नम्र व्हायला शिक. परिस्थिती समोर आणि माझ्या समोर नतमस्तक हो. जो झुकतो त्याला कोणतेच वादळ मोडू शकत नाही. तुझा ताठरपणा सोड, म्हणजे मला तुला कुशीत घेता येईल. आजच्या रात्री एकच कर, मनातील सर्व प्रश्न, सर्व शंका एका कागदावर मांड आणि तो कागद जाळून टाक. आता तुझी पाटी कोरी आहे. उद्या सकाळपासून आपण त्यावर नवीन भविष्य लिहू. मी तयार आहे. तू आहेस ना? बाळा, माझ्याकडे बघ. आज मला तुझ्याशी थोडं कडक शब्दात बोलायचं आहे, पण ते तुझ्या भल्यासाठीच आहे. तुला आकाशात उडणाऱ्या पतंगाची गंमत माहीत आहे का? त्या पतंगाला अनेकदा वाटतं की दोरी मला अडकवून ठेवतीये, मला मुक्तपणे उडू देत नाही. त्याला त्या दोरीचा राग येतो, पण त्या वेड्या पतंगाला हे माहीत नसतं की ती दोरीच त्याला त्या उंचीवर धरून ठेवते. ज्या क्षणी ती दोरी तुटेल तो पतंग मुक्त नाही होणार, तर तो जमिनीवर पडेल आणि स्वतः कचऱ्याचा एक भाग बनेल. बाळा, माझी शिस्त, माझे नियम, सध्या तुझ्या आयुष्यात सुरू असलेला हा संघर्ष ही ती दोरी आहे. तुला वाटतंय की मी तुला बांधून ठेवलंय, तुला यश मिळू देत नाही, पण विश्वास ठेव, जर आज मी तुला मोकळं सोडलं तर तू खाली पडशील. तुला उंचीवर टिकवून ठेवण्यासाठी मी तुझी दोरी खेचून धरली आहे. तुला अंधाराची खूप भीती वाटते ना? पण मला एक सांग, दिवसाच्या लख्ख प्रकाशात काजवे कधी चमकताना दिसतेत का? नाही ना. काजव्यांचे अस्तित्व आणि त्यांचे सौंदर्य फक्त आणि फक्त घनदाट काळोखातच दिसून येतं. तुझंही तसंच आहे. तुझे सुप्त गुण, तुझी सहनशक्ती आणि तुझी खरी ताकद जगाला दिसण्यासाठी तुझ्या आयुष्यात हा दुःखाचा काळोख पण गरजेचा होता. आता रडत बसू नको, आता तक्रार करू नको. आता चमकण्याची वेळ आली आहे. हा अंधार तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला ठळक करण्यासाठी आला आहे. कधी कधी तुला वाटतं की मी तुझ्या आयुष्यातून काही लोकांना, काही गोष्टींना जबरदस्तीने दूर केलं. तुला खूप त्रास झाला, आजही होतोय. पण बाळा, जेव्हा शरीराचा एखादा भाग सडतो किंवा तिथे विष पसरतं तेव्हा डॉक्टर खूप प्रेमाने पण कठोर होऊन तो भाग कापून काढतात. तेव्हा रक्त येतं, वेदना होतात, पण तो डॉक्टर तुमचा शत्रू असतो का? नाही ना. तुझा जीव वाचवण्यासाठी असतो. आयुष्यातील काही नाती संबंध, काही चुकीची सवयी अशाच कापून वेगळ्या केल्या आहेत, कारण जर ते तिथेच राहिल्या असत्या
त्याचं विष तुझ्या संपूर्ण आत्म्यात पसरलं असतं. हे ऑपरेशन तुझ्या चांगल्यासाठी होत आहे हे तुला भविष्यात कळेल. तू अनेकदा म्हणतोस, स्वामी मी किती हाका मारल्या पण तुमचं उत्तर आलं नाही. बाळा, माझं उत्तर तुझ्यापर्यंत पोहोचलं आहे, पण ते तुझ्या अपेक्षांच्या स्वरूपात नाही. तू मला पैसे आणि वस्तू मागत होता, पण मी तुला उत्तरादाखल शांती आणि समजूतदारपणा पाठवला आहे. तू पार्सल उघडून तर बघ. देवाचे उत्तर कधीच सरळ नसतात. कधी एखाद्या अनोळखी माणसात, कधी एखाद्या पुस्तकातील ओळीत, तर कधी एखाद्या अचानक सुचलेल्या विचाराने मिळतात. आणि म्हणूनच स्वामींनी हा मंत्रही त्याच पद्धतीने तुमच्याकडे पाठवला आहे. या मंत्राचे संपूर्ण श्रवण करा. नाही तुमच्या जीवनात चमत्कार झाला तर मग सांगा. तुमच्या कर्जातून सुटका होईल, तुमचे सर्व दुःख दूर होईल. फक्त अट एवढीच आहे, मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही.
आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री त्रिलोकपालनहाराय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः.